सिलिलुलू. तर आम्ही चाललेलो आहोत गोव्यात. अचानक प्लॅन झालो सकाळी, जसे जिममध्ये चर्चा चालता तर आमच्यासोबत असत मिस्टर, सर नाव कसं तुमचं? हरगेंद्र रेवडेकर. इकडे लेहाल कोथिंबिरी, इकडे राजसर आहेत आणि इकडे अभिराव राजे. तर काही 0 मिनिटातच आम्ही गोव्याला पोहोचू. मग तिकडचे अपडेट तुम्हाला देतो मी. तोपर्यंत टाटा बाय बाय. सिलिलुलू. दुपारी 3 वाजता निघायचा होता, पण निघता निघता वाजले 4. तर आता आम्ही कणकोलीच्या पुढे असो, फोंड्यातच CNG मारलं. तर अजून 110 किलोमीटर होता फोंड्यापासून. तर बघूया आता किती लवकर आम्ही पोचतो होते. आणि 0 मिनिटातच आम्ही गोव्यात पोचलो. गोव्यात जसे पोचलो तसे सगळी चर्च वगैरे चालू झाली, देवळा बिवळा चालू झाली आणि सगळे बाजू सगळे बिअर वगैरे शॉप दिसूक लागले. तर आम्ही प्लॅन ठरवलं की पहिला सन म्हणजे सूर्य जसो खाली जाता आणि त्याचा एक सीन दिसता, तर म्हटलं जाऊया. तर ह्याच्यावर GPS वर शोधीस मॅपवर मोठी देवळा बघित जसे भेटले तसे सीन घेतलंय मी. प्रॉपर असे घेऊन गावले नाही, पण परत कधी येईल की एकदम व्यवस्थित प्रॉपरमध्ये घेते. ट्रॅफिक वगैरे होतं एवढं, पण एवढं काय नाही. तर चर्च म्हणजे एक बघण्यासारखी भरपूर चर्च असतात तिकडे. येस. आणि मस्त आहे की संबाटा रॅप ऐकत आम्ही इलो गोव्यात पदार्पण केलं. माड बीड सगळं एकदम. जरा पुतळो काय माहिती नाही नाव, तुम्ही गुगलवर वगैरे बघा सर्च करून. काहीतरी फेमस आहे वाटतं तो. तसंच घेतलंय तसे आडवे तिडे. गाडीतनं शूट करू भेटला नव्हता, पण घेतले तरी पण. चर्च म्हणजे एक बघण्यासारखे असत तिकडे चांगले. कधी पुढे योगायोग गेलो तर आतमध्ये जाऊन पण बघू हवा, पण चांगले आहेत. पूर्ण वातावरण एकदम मस्त. आमच्या निघताना कणकोली जरा पाऊस बीस फोंड्यात पडलेलो, पण हे काय अजिबात पाऊस नाही. वातावरण वगैरे एकदम मस्त. ह्या तर चर्च एक नंबर. असं टाइम नव्हतो, पण आतमध्ये जाऊन पुढच्या वेळी कधीतरी बघणार. फोटो बिटो काढून थांबणार असतो, पण परत उशीर होत म्हणून तेवढा काय रिक्स घेतलं नाही. माडाबिडांची झाडं एकदम जबरदस्त. आणि पार्किंगला पोचलो सनसेटला बघू. पार्किंग लावलो गाडी, म्हणजे उंच ठिकाणाचं, म्हणजे ह्या असं नाही रे का समुद्र किनारो खाली राहिलो वरणाकडनं, पण पावसाचं वातावरण आणि ढग त्यामुळे परफेक्ट दिसत असं काय समजत नव्हतं. पण बघू. निघालो मित्र सारे स्वप्न घेऊन डोळ्यात. गोव्याच्या वाटेवर आनंद होता मनात. समुद्राच्या म्हणती ये ना जवळ जरा. क्षण हे सोन्याचे वाटले, विसरलो सारा पसारा. गोव्याच्या लावर नाव माझी तरंगली. मित्राच्या आठवणींनी दुनिया सारी रंगली. सनसेटच्या त्या क्षणी वेळ जणू थांबली. गोव्याची ती सफर मनामध्ये कोरली. चर्चांचे ते सौंदर्य, रस्त्यांची ती शान. हास्याच्या गजरात सरले दिवस छान. फोटो मध्ये कैद झाले कितीतरी सुंदर क्षण. परतताना वाटलं मनाला, थांबावं इथेच जणू. गोव्याच्या लाटावर नाव माझी तरंगली. मित्राच्या आठवणींनी दुनिया सारी रंगली. सनसेटच्या त्या क्षणी वेळ जणू थांबली. गोव्याची ती सफर मनामध्ये कोरली.
ड्राय नाही आहे का दादा? हा चला चला. दोन बीबीक्यू आणि 3 काफ्रियल. किती का देता? 3 काफ्रियल और 2 बीबीक्यू. निघालो मित्र सारे स्वप्न घेऊन डोळ्यात, गोव्याच्या वाटेवर आनंद होता मनात. समुद्राच्या म्हणती ये ना जवळ जरा, क्षण हे सोन्याचे वाटले विसरलो सारा पसारा. गोव्याच्या आवर नाव माझी तरंगली, मित्राच्या आठवणींनी दुनिया सारी रंगली. सनसेटच्या त्या क्षणी वेळ जणू थांबली, गोव्याची ती सफर मनामध्ये कोरली. चर्चांचे ते सौंदर्य, रस्त्यांची ती शान, हास्याच्या गजरात सरले दिवस छान. फोटो मध्ये कैद झाले कितीतरी सुंदर क्षण, परतताना वाटलं मनाला थांबावं इथेच जणू. गोव्याच्या लाटावर नाव माझी तरंगली, मित्रांच्या आठवणींनी दुनिया सारी रंगली. सनसेटच्या त्या क्षणी वेळ जणू थांबली, गोव्याची ती सफर मनामध्ये कोरली. संपली जरी त्रिपही आठवणी राहतील निघालो मित्र सारे स्वप्न घेऊन डोळ्यात, गोव्याच्या वाटेवर आनंद होता मनात. समुद्राच्या म्हणती ये ना जवळ जरा, क्षण हे सोन्याचे वाटले विसरलो सारा पसारा. गोव्याच्या आवर नाव माझी तरंगली, मित्राच्या आठवणींनी दुनिया सारी रंगली. सनसेटच्या त्या क्षणी वेळ जणू थांबली, गोव्याची ती सफर मनामध्ये कोरली. चर्चांचे ते सौंदर्य, रस्त्यांची ती शान, हास्याच्या गजरात सरले दिवस छान. फोटो मध्ये कैद झाले कितीतरी सुंदर क्षण. 4च्या आधीच निघालो, म्हणजे एक कुडाळपर्यंत पोहोचलो. कुडाळला मग थोडं CNG मारलं, म्हणजे कुडाळपर्यंत गेलो CNG, कुडाळला CNG मारलो आणि मग फोंड्यात आम्ही साधारण पोचलो पहाटेपर्यंत. टाइम काय बघितला नाही, तर खूप दमायला झालेलं. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सुलिलुलु, गुड नाईट. जरी त्रिपही